आज आपण क्वालिटी कंट्रोल पार्ट 2 विषयी माहिती घेणार आहोत. इन प्रोसेस इन्स्पेक्शन, स्टेज इन्स्पेक्शन यालाच क्वालिटी कंट्रोल इन स्प्रेडिंग. एक कपडाच्या लई जेव्हा पसरतो त्यावेळेस त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे रिंकल्स किंवा वाकडे तिकडे पसरवू नये. कपड्याच्या ज्या लाईन्स आहेत त्या लेच्या लाईन्स मॅच कराव्यात. लेआउट मधील पॅटर्नचे पीस, साईज आणि पॅटर्न डायरेक्शन चेक करावे. पॅटर्न ग्रेन आणि फॅब्रिक ग्रेनची क्वालिटी चेक करावी. कपड्यावर केलेली किंवा लेवर केलेली मार्किंगची क्वालिटी चेक करावी. क्वालिटी कंट्रोल इन कटिंग. द कटिंग कंपोनंट्स हे व्यवस्थित कट करावे, जे ओरिजिनल पॅटर्न प्रमाणेच आहेत की नाही हे तपासून घ्यावेत. कटिंग करताना कपड्याची किनार शार्प कटिंग करावी. त्याचे आउटलाईन आहे ती वाकडी तिकडी किंवा त्याचे धागे निघालेले नसावे. पॅटर्न चेक करताना त्याला आतील किंवा बाहेरील बाजूस कुठल्याही प्रकारचा कट लागलेला नसावा. पॅटर्न नोचेस किंवा ड्रिल करताना ते योग्य ठिकाणी केलेले असावे. फॅब्रिक ग्रेनला कुठल्याही कट करण्यापूर्वी चेक करून घ्यावे. क्वालिटी कंट्रोल इन स्विंग. एक विना निर्देशासह योग्य माप असलेले कापड तपासा. 2. कपड्यांमध्ये दोष नसलेला कापड घ्यावे, त्यामध्ये शिवणामध्ये दोष नसावेत. मिसिंग स्टिच, पकरिंग इत्यादी. सीम दोष, कच्च्या कडा आत बंद करणे, शिवणामध्ये पकरिंग न होणे. असेंब्लिंग दोष, कॉलर मधला फरक, बाही वर आणि खाली होणे इत्यादी. 3. फास्टनर ट्रिम, लेबल आणि त्यांची स्थिती आणि प्लेसमेंट तपासावी. ज्या प्राथमिक, मध्यम आणि अंतिम टप्प्यावर वारंवार कपडे तपासा. शिवणकामाची ही प्रक्रिया आहे. टाके, SPI आणि इतर तपशील जसे की भरतकाम, सजावट असल्यास गुणवत्ता तपासावी. फिनिशिंग गुणवत्ता नियंत्रण म्हणजेच क्वालिटी कंट्रोल फिनिशिंग. दाबण्याची गुणवत्ता तपासा आणि कपड्यावर सुरकुत्या नसाव्यात. कपड्याचे कोणतेही थ्रेड न काढता चांगले ट्रिम आहे की नाही ते तपासावे. कपडे डागापासून मुक्त आहेत की नाही ते तपासावे. वैयक्तिक पीस पॅकिंग, सामग्री गुणवत्ता आणि स्थिती तपासावी. कपड्याची फोल्डिंगची गुणवत्ता तपासावी.